नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बेडग जिल्हा परिषद गटामध्ये भाजप हे फार ताकदीनं इथं उतरलेलं आहे। कारण बेडग जिल्हा परिषद गटामध्ये जी 4 गावं येतात, जसं की बेडग आहे, मल्लेवाडी आहे, नरवाड आहे, विजयनगर आहे, या गावामध्ये भाजपची सत्ता आहे। येथील सरपंच हे भाजपचे आहेत। आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी जो विकास निधी दिला, त्या विकास निधीच्या जोरावर या गावांचा कायापालट होत आहे। अनेक योजना गावामध्ये येत आहेत। गावातील रस्ते, वाडी, वस्तीवरील प्रश्न हे भाजपच्या माध्यमातून कुठेतरी सुटत आहेत आणि भाजप इथं कुठेतरी सरशी करेल आणि बेडग जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा राखेल, पंचायत समिती गट राखेल, असं एकंदरीत इथं चित्र आहे। कारण भाजपात काम करत असताना ह्या सरपंचांनी जो विकास केलेला आहे, त्या विकास कामांच्या जोरावर ते आता जनतेच्या समोर चाललेले आहेत। बेडगमधील माननीय संभाजी आबा पाटील असतील, लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील असतील, बाळासाहेब ओमासे असतात, उपसरपंच संभाजी आप्पासाहेब नागरगोजे असतील, किंवा विजयनगरचे राजूभाऊ कोरे असतील, नरवाडचे मारुती जमादार असतील, मल्लेवाडीचे विनायक पाटील असतील, हे जे सरपंच आहेत हे अतिशय ताकदीनं इथं काम करत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी भाजप इथं फार ताकदीनं या जिल्हा परिषद गटामध्ये उतरत आहे। भाजपच्या या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार ज्या आहेत त्या अस्मिता बाळासाहेब हुनमोरे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत। अतिशय ताकदवान ही उमेदवारी समजली जात आहे। तसंच पंचायत समिती बेडग गणामध्ये विष्णुपंत आनंदा पाटील यांची उमेदवारी ही अतिशय ताकदवान उमेदवारी आहे। तसंच नरवाड, विजयनगर आणि बेडगचे जे 2 वार्ड आहेत त्याच्यात जी उमेदवारी आहे पंचायत समिती गणासाठी ती आहे रुपाली महेश कांबळे यांची। ही उमेदवारी अतिशय चांगल्या पद्धतीची उमेदवारी आहे आणि भाजपनं केलेल्या विकास कामांच्या जोरावर कुठेतरी ही उमेदवारी अतिशय चर्चेत चांगल्या पद्धतीनं आहे। मात्र भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये एक फार मोठी फाईट या 4 गावामध्ये लागलेली आहे। कारण मताधिक्य कोण वाढाव देणार याच्यावरती फार मोठी एक स्पर्धा लागलेली दिसते। नरवाडचा गण जास्त मताधिक्य देणार, बेडगचा गण मताधिक्य जास्त देणार, मल्लेवाडीतून भाजपला जास्त मताधिक्य मिळणार का विजयनगर मधून मिळणार, ही मात्र स्पर्धा जी लागलेली आहे ती फार मोठी स्पर्धा भाजपमध्ये लागलेली आहे। त्यामुळं भाजप कुठेतरी एक वन वे ट्रॅक इथं भाजपनं आपला तयार केलेला आहे आणि फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याचा भाजपनं सुद्धा जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो पाहता इथं भाजप फार चांगली ताकदवान उमेदवार दिलेले आहेत आणि भाजप इथं सरशी करेल आणि बेडग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जे आहेत 2 ते भाजप अतिशय ताकदीने इथं राखेल, असं एकंदरीत चित्र आज निर्माण झालेलं आहे।